श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी महापालिका निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. येत्या बुधवारी मतदान. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पूर्णा शहरात संचारबंदी, परिस्थिती नियंत्रणात. आणि हिंगोलीत गर्भपाताशी संबंधित बंदी घातलेल्या औषधाचा साठा जप्त. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर विनोद कापसीकर यांनी दिलेली ही माहिती. परभणी महानगरपालिकेसाठी येत्या बुधवारी 19 एप्रिलला मतदान होत असून येत्या 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. प्रमुख राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत असल्यानं महापालिकेच्या एकूण 65 जागांसाठी 418 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराची मुदत संपत आल्यानं सर्वच पक्षांच्या जाहीर सभा, बैठका तसंच पदयात्रांमुळे वातावरण निवडणूकमय झालं आहे. वाढत्या उन्हाचा प्रचारावर परिणाम होत आहे. निवडणूक विभागानंही उष्णतेची लाट पाहता मतदारांना मतदानाची वेळ 1 तासानं वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांना आता सायंकाळी 5:30 वाजेऐवजी 6:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 18 पैकी 17 जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. बाजार समितीच्या 4 जागा बिनविरोध ठरल्यानं उर्वरित 14 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. परभणी जिल्ह्यात 10 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचं लेखापरीक्षण न करता माहिती दडवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी 5,643 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली, तर 22 जणांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसंच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व शासकीय कार्यालयातूनही बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्णा शहरात काढलेल्या मिरवणुकीत 2 गटातल्या वादाचं पर्यावसान हाणामारी आणि जाळपोळीत झालं. काही जणांनी वाहनं तसंच टपऱ्या पेटवून दिल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पूर्णा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. शनिवारी दिवसभर संचारबंदी शिथिल केल्यानंतर रात्री पुन्हा संचारबंदी लावण्यात आली. या दगडफेकीत जखमी झालेल्या एकाचा नांदेड इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान परभणी इथं जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. या संघर्ष यात्रेदरम्यान हिंगोली इथं इंदिरा गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत मान्यवरांची भाषणं झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथल्या जय गजानन मेडिकल या औषध विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न आणि औषधी भेसळ प्रतिबंधक विभागानं छापा टाकून 10 लाख रुपयांचा गर्भपाताशी संबंधित आणि बंदी घातलेल्या औषधींचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर दुकानाला टाळं ठोकण्यात आलं असून सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं औंढा तालुक्यातल्या बेरुळा इथल्या ग्रामपंचायत सदस्य बेबी मुजमुले, रेखा पवार तसंच सेनगाव तालुक्यातल्या दाताडा इथल्या ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा मुळे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विजेचा वापर न होताही बजावण्यात आलेली विजेची देयकं तत्काळ रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. औंढा तालुक्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावत असून 5 गावांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल केले आहेत. आत्ताच आपण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र ऐकलंत. वार्तापत्राचे लेखक होते विनोद कापसीकर. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.